भांडूपमध्ये मिळतोय बाहुबली डोसा. हा एकासाठी नाही आहे. एक नंबर आहे. इकडचा डोसा हल्ली भांडूपकरांना खूप आवडत आहेत. यहाँ पे लोग क्या पसंद करे सबसे ज्यादा? बाहुबली है, दही डोसा। आलाय आपला बाहुबली डोसा. कोकोनट चटणीवर ट्राय करूया. आतमध्ये स्टफिंग खूप आहे याची. डोसा खूप जास्त मोठा आहे. भाजी आहे ना ती खूप जास्त आहे. हा एकासाठी नाही आहे. तर मस्त आहे. पनीर चीज आणि व्हेजिटेबल्स असे भरपूर आहेत. युजली आपण बाहेर जे साऊथ इंडियन फूड खातो ना डोसा वगैरे त्यामध्ये कोकोनट चटणीमध्ये ना खूप सारं पाणी असतं. पण याच्यात तसं नाही आहे. ही टोमॅटोची चटणी आहे. एक नंबर आहे. सांबार टेस्ट पण एकदम ऑथेंटिक आहे. आता आलाय बेने डोसा. आता अजून दोन डोसे आलेत. एक बेने डोसा आहे आणि एक गिनी डोसा आहे. बेने डोसामध्ये ना खूप सारं लोणी आहे. गन पावडर पण त्याने खूप मस्त टाकले आणि याची क्वांटिटी पण खूप मस्त आहे. सॉफ्ट आहे खूप. गिनी डोसाची स्पेशालिटी आहे त्याच्या ना कटिंग. त्याने खूप छान कटिंग केलं आहे आणि याच्या आतमध्ये बघाल ना तर चीज आहे आणि व्हेजिटेबल्स आहेत. हे पण दिसायला खूप छान आहे. क्रिस्पी एकदम मस्त आहे. डोसा व्यतिरिक्त अजून पण बरेच आयटम्स आहेत इकडे. तुम्ही येऊन एकदा ते चेक करू शकता. या कॅफेमध्ये तुम्हाला जर बल्कमध्ये काही ऑर्डर हवे असेल किंवा डोश्याचं पीठ हवं असेल किंवा चटणी हवी असेल तर तुम्ही ते पण इकडे येऊन ऑर्डर करू शकता. आणि कॅटरिंग सर्व्हिस पण त्यांची अवेलेबल आहे. त्या डिटेल्स मी तुम्हाला देतो. तर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करा. आणि ओव्हरऑल माझा एक्सपिरियन्स इकडचा खरंच खूप मस्त होता. तुम्हाला पण ऑथेंटिक साऊथ इंडियन डोसा ट्राय करायचा असेल तर ललित कॅफेला नक्की या. आणि मस्त आहे मी तुम्हाला सांगेन बाहुबली डोसा खायला इकडे नक्की या. पण एका कोणाला तरी घेऊन या कारण एका माणसाला संपू शकत नाही. भांडूप वेस्टमध्ये दोन आउटलेट आहेत. एक जंगल मंगल रोडला आहे आणि एक एलबीएस रोडला आहे. मी आता आलो इथे एलबीएस रोडला आहे. प्रॉपर ॲड्रेस मी तुम्हाला कॅप्शनमध्ये देतो. सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत. म्हणजे सांबारपासून चटणी वगैरे सगळं चांगलं आहे. आता मी घेतलाय कॉन्शियस डोसा. टू गुड. मित्रांनो फिल्टर कॉफीसोबत मी हा व्हिडिओ इथेच संपवतो आहे. जर तुम्हाला असंच कॉन्टेंट बघायचं असेल किंवा माझं कॉन्टेंट तुम्हाला आवडत असेल तर माझ्या इन्स्टा आय डीला नक्की फॉलो करा. थँक्यू.